प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबराट प्रोमो आउट झालेला आहे। मुळातच आता मात्र अस्मिताचे डोळे उघडलेले आहेत। अस्मिताला आता असा काही पुरावा सापडलाय की ज्यानंतर नालायक आता मात्र इकडे सचिनची अशी सगळी कारस्थानं तर समोर आलेलीच आहेत, पण त्याचबरोबर आता मात्र सचिनला अशी अद्दल घडवत तिने आता सगळ्यांच्या समोर एक्सपोज करत कशा पद्धतीने डाव खेळलाय आणि त्यानंतर सचिनची आता मात्र तेधा तिरपिट्टर उडालेली आहे। पण आता अनेक सत्य जी सचिननी काळी कार केलेत, जे आता वकिलांच्या मुलीला किडनॅप केले ते सुद्धा समोर येत अस्मिताने तांडव करत आत्तापर्यंत केलेला सगळा वचपा काढलाय। नक्की असं ज्याच्यामुळे पळून जाणाऱ्या सचिनला पळू पण न देता त्याला आता पोलिसांच्या ताब्यात देत मुळातच आता इकडे साक्षीचा पत्ता सुद्धा अस्मिताने शोधून काढत प्रियाची सुद्धा सगळी कारस्थानं उघडकीला आणलेली आहेत। हो, प्रियाची सुद्धा नक्की काय घडलंय सगळं सविस्तर पाहू। इकडे आता लगेचच म्हणजे मुळातच आता साक्षीला सचिनवरती का कुणास ठाऊक पण आता डाऊट आलेला आहे की हा आता जर बायकोला स्वतःच्या धोका देऊ शकतो तर हा आता मला सुद्धा धोका देऊ शकतो। ठीक आहे, मला ह्याला आजमावायला पाहिजे आणि त्यासाठी ती आता सचिनला आजमावण्याचा प्रयत्न करत आहे। आणि त्यानंतर मग आता ती सांगते, घे, तुला पैसे हवे होते ना, अण्णांनी मला सांगितले की तुला जितके पैसे हवे आहेत तितके पैसे तुला देण्यासाठी, आणि त्यामुळे हे सगळे पैसे घे आणि हे पैसे घेऊन आता तू तुझे जी काही जुनी कर्ज आहेत ना ती सगळी तुझी जुनी कर्ज आता इकडे फेडून टाक। आणि त्यानंतर मग आता एकदा अण्णा सुटून आले ना की त्यानंतर मग आता आपण दोघांनी सुद्धा इकडे जायचं आहे, ते म्हणजे कॅनडाला, आणि त्यासाठी पासपोर्ट विजा सुद्धा तू काढून ठेव। इकडे सचिन विचार करतोय, या आता सायको बाईसोबत, खुनी बाईसोबत कॅनडाला मी जाणार, मला फक्त हिच्या पैशाची मतलब आहे। एकदा का तो अण्णा आता बाहेर आला की त्यानंतर मग आता त्याचा पैसा घेऊन मी एकटाच कॅनडाला पसार होणार आहे। काही झालं तरी सुद्धा ना अस्मिताची बॅद माझ्या गळ्यात पाहिजे, ना आता साक्षीची बॅद माझ्या गळ्यात पाहिजे। पण आता काही झालं तरी आता साक्षीसोबत कसंही वागून चालणार नाहीये, काही झालं तरी तिला मनवूनच ठेवायला पाहिजे। ही गोष्ट त्याच्या लक्षात आल्या कारणाने तो सांगतो, तू काळजीच करू नकोस, पासपोर्ट आणि विजा यांचं काम तर आता सुरू झालेलं आहे आणि त्यासाठी लवकरात लवकर पैसे सुद्धा लागतील ग। यावरती ती म्हणते, काळजीच करू नकोस। आता अण्णा 2 दिवसात बाहेर आले की नाही की आता किमान बेलवरती जरी बाहेर आले तरी सुद्धा आपण या सगळ्यामध्ये आता पुढचं काम करूया। पण आता काही झालं तरी सुद्धा इकडे साक्षी सुद्धा सचिनची टेस्ट घेत असते, याची कल्पना ना सचिनला आहे ना आता कुणालाच आहे। बरं, हे सगळं होतं अस्मिताला तर काही कळतच नाहीये की हा सचिन कुठे गायब झालाय, आणि त्याला संशय तिला तर 100% आलेला आहे की आता हा सचिन साक्षीकडेच गेलेला आहे आणि ती म्हणूनच त्याला कॉल करत आहे। तिला सुद्धा आता असं झालंय, काही झालं तरी जोपर्यंत ह्याला एक्सपोज करत नाहीये ना मी गप्प बसणार नाहीये। तितक्यात तिकडे आलेली आहे ती म्हणजे सायली, आणि सायली आता सांगायला लागते, अस्मिताताई अहो काय झालंय, इतकं का बरं तुम्ही त्रास करून घेताय। खरं तर सायलीला चैतन्यने ऑलरेडी सगळं आता सांगितलेलं आहे की आता कशा पद्धतीने अस्मिताताईने त्याला सगळं सत्य सांगितलंय। बरं, हे सगळं झाल्यावरती ती आता आलेली आहे आणि अस्मिताताई तुम्हाला आमच्याशी बोलायला ऑकवर्ड वाटतंय का, म्हणजे तुम्ही ऑलरेडी आधीपासून सचिन भाऊजींची बाजू घेतलीत म्हणून आम्ही तुम्हाला जज करू असं वाटतंय का। नाही हो, ज्या पद्धतीने तुमचं आणि त्यांचं नातं आहे, तुमच्या बाजूने हे नातं कितीही खरं असलं तरी सुद्धा ते तुम्हाला फसवतायत, इतकंच फक्त आम्हाला तुम्हाला सांगायचं होतं। यावरती ती सांगते, खरंच ग सायली, मी मूर्ख होते आणि ज्या वेळेला आता माझे ह्याचे बिल आलेत ना त्याच्यावरून मला कळते की डॅडने सांगितलेली अमाऊंट तर खूपच छोटी आहे। यांनी तर माझा बँक बॅलन्स असा काही खाली केलाय ना, आणि त्याला फक्त पैसा आणि त्याचबरोबर पैशासोबत आता इकडे काही नाही दिसत आहे, फक्त आणि फक्त पैसा पाहिजे। साक्षी सुद्धा आता साक्षीला सुद्धा तो वापरतोय, ते म्हणजे पैशासाठी। मला खरंच कळत नाहीये की या सगळ्यामध्ये आता काय करू, मी कशी बाहेर पडू। यावरती सायली आता सांगायला लागते, मुळातच आता इकडे बाहेर पडण्यासाठी फार काही करायला लागणार नाहीये, आम्ही सगळे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आणि त्यामुळे काहीही तरी सुद्धा आपण या सिच्युएशन मधून आपण ह्या सगळ्यामध्ये आता इकडे डिवोर्स घेऊन टाकूया। यावरती ती म्हणते, मी डिवोर्स घेईन ग, पण बाळाचं काय। यावरती मग आता सायली सांगायला लागते, मुळातच अशा आता म्हणजे अशा बाबांची बाळाला खरंच गरज आहे का, जो आता माणूस प्रत्येक वेळेला तुम्हाला फसवत आहे आणि जो आता माणूस प्रत्येक वेळेला सगळ्यांना फसवतोय, उद्या तो वेगळं काही करणार नाही कशावरून। यावरती मग आता सायली सांगायला लागते, तुम्ही म्हणताय ना की त्यांचं सत्य तुमच्या समोर यायला पाहिजे, तर आता मी स्वतः, तुम्ही तुमच्या मनाची जर का तयारी असेल ना तर मी स्वतः, आणि मग आता इकडे विचार करत आहे अस्मिता, ठीक आहे
तू आता माझ्यासमोर एकदा सत्य जर का आणलंस ना काही, तर मात्र काहीही झालं तरीसुद्धा मी या सगळ्यामध्ये तुला आता म्हणजे वचन देते की मी सचिनला या घरातून स्वतः हकलवून लावेन. बरं, हे सगळं झाल्यावरती इकडे तोपर्यंत आता सचिनला ओपन चॅलेंज दिलेलं आहे. एक काम करायचं आहे, म्हणजे आता तुला सुभेदारांच्या घरामध्ये पुन्हा परत जावं लागणार आहे. यावरती आता तो सांगतो, हो, सुभेदारांच्या घरात गेल्याशिवाय मला आता तिथल्या लोकांना अडकवून ठेवता येणार नाहीये. कारण काही झालं तरी सुद्धा आता अण्णांची आणि ह्या नागराजची केस जर का घ्यायची असेल तर मला स्वतः त्यांच्या घरामध्ये जाणं गरजेचं आहे. बरं, इतकंच नाहीये, त्यांच्यावरती लक्ष ठेवणं सुद्धा आता गरजेचं आहे. आणि हे सगळं आता करण्यासाठी मी तिकडे चाललोय. यावरती ती म्हणते, पण लक्षात ठेव, तुला परत यायचंय इकडे. आपल्याला पासपोर्ट आणि विजा हे काढून कॅनडाला जायचंय, ते मात्र विसरू नकोस. यावरती लगेचच मग आता तो सांगायला लागतो, कसं काय विसरेन मी? अगं, खरं तर त्या घरात जात असताना सुद्धा आता मला तुझी किती आणि कशी आठवण येते, ही गोष्ट मात्र आता तुला माहीत सुद्धा नाहीये. ती म्हणते, माहिती आहे रे मला. आणि यामध्ये ती आता प्रियाला या सगळ्यामध्ये कामाला लावते. खरं तर साक्षीला पूर्णपणे, अस्मिता तरी मूर्ख आहे पण साक्षी मात्र खूप हुशार आहे. तिने ज्या पद्धतीने पाहिलेलं आहे की सचिनने आता इकडे किडनॅप कशा पद्धतीने केलेलं आहे, ते म्हणजे त्या मुलीला, ते पाहिल्यावरती मुळातच तिला आता धक्का बसलाय. हा तर मला प्रोफेशनल गुंडा टाईप वाटतोय आणि असं असताना मी कसा काय विश्वास ठेवू? म्हणून आता सचिनला असं वाटतंय की आपण आता फसवतोय, ते म्हणजे साक्षीला. पण साक्षी मात्र आता सचिनसाठी प्रियाचा ट्रॅप रचते. साक्षी प्रियाला कॉल कर आणि खरं तर प्रिया, आता सचिनने प्रियाला पण अडकवलंय, पण तरी सुद्धा प्रियाला हे माहीत नाहीये आणि त्याचमुळे सचिन याच्यात इन्व्हॉल्व आहे हे माहिती नसल्या कारणाने प्रिया मात्र आता गडबडले. प्रियाचं तर अजूनच वेगळं काहीतरी चालू आहे. आणि त्यानंतर मग आता सचिन इकडे प्रियाला जे काम दिलंय साक्षीने ते आता प्रिया करते. आपला मोबाईलचा रेकॉर्डर ऑन ठेवून प्रिया आता सांगते, सचिन, म्हणजे आता तू अस्मिता आणि तिच्या म्हणजे तू आता तुझा मुलगा आणि आता तुझी बायको यांना सोडून जाणार का? यावरती सचिन म्हणतो, तुला बरं ग काळजी, म्हणजे आता तू तर काही बोलूच नको. तुझ्यासारख्या मुलीने तर काही न विचारलेलंच बरं. यावरती ती म्हणते, नाही म्हणजे आता तू अस्मिता आणि आता इकडे बाळाला सोडून साक्षी सोबत जाणार आहेस कॅनडाला? यावरती तो म्हणतो, बोलली ना साक्षी तुला? त्यावरती ती म्हणते, साक्षी बोलली रे, पण एकंदर तुला पाहता मला नाही वाटत आहे की तू आता त्यांना सोडून निघून जाऊ शकशील. यावरती तो सांगायला लागतो, ना मला अस्मिता पाहिजे ना मला साक्षी पाहिजे. मुळातच तुला हे सांगतोय म्हणजे आता तू माझी मदत यामध्ये करू शकतेस. यावरती लगेचच ती सांगायला लागते, मदत कशी? आता सचिनला माहित नाहीये की साक्षीने त्याला आता आपल्या विरुद्ध हिरा पेरलेला आहे आणि त्याचमुळे तो सांगतो, हे बघ, वेळ आली की तुला मदतीचं मी सांगेन. यावरती प्रिया म्हणते, याच्यात माझा फायदा काय? यावरती तो म्हणतो, मुळातच तू फायद्यातच आहेस, कारण तुझं सत्य आता मला माहिती असून मी 4 लोकांच्या समोर तुझं सत्य सांगत नाहीये ना, हाच तुझा फायदा आहे. प्रिया विचार करते, हा तर बक्का चालू आहे. आणि ती आता सांगत आहे, ठीक आहे, म्हणजे आता साक्षीला घेऊन कॅनडाला जाण्याचं हे सगळं बनाव आहे का? यावरती तो म्हणतो, मग काय बनाव नाही तर काय? आणि हे सगळं प्रिया रेकॉर्ड करते आहे. हे मात्र सचिनला काही कळत नाहीये. प्रिया मोठ्या शिताफीने हे सगळं रेकॉर्ड करते आणि रेकॉर्डर आता इकडे आपल्याजवळ ठेवते, त्याचा योग्य त्यावेळी वापर करण्यासाठी. बरं, आता हे सगळं चालू असताना मग आता लगेच अर्जुनला, आता ज्या वकिलांना आता इकडे म्हणजे सचिनने मुद्दामच या सगळ्यामध्ये त्यांच्या मुलीला किडनॅप केले, त्या वकिलांनी अर्जुनला कशा पद्धतीने इकडे आता सचिन आला होता हे सत्य सांगितलंय. आणि आता बरं, त्यांनी सचिनला कसं ओळखलं? तर आता सचिन ज्या वेळेला निघत होता त्यावेळेला आता इकडे त्याच्या तोंडावरचा जो काही मुखवटा आहे तो मुखवटा निघालेला होता आणि सचिनच्या तोंडावरचा जो काही मुखवटा निघालाय आणि त्याच कारणामुळे त्यांनी आता सचिनला ओळखले. सचिनला ओळखल्यावरती ते काही गप्प नाही बसलेले आहेत. त्यांनी गप्प न बसता मात्र आता लगेचच इकडे त्यांनी लगेचच आता इकडे अर्जुनला सांगितलेलं आहे. मग काय, अर्जुनने पोलिसांच्या मदतीने सचिनला असा काही ट्रॅप रचत पकडलंय की त्या ट्रॅपमध्ये आता सचिन पुरता अडकून गेलेला आहे. सचिन तर त्या ट्रॅपमध्ये अडकलाय आणि त्यानंतर मग आता अर्जुन सांगायला लागतोय, का का त्या वकिलांच्या मुलीला किडनॅप केलं होतंस? तुला इतकी काय गरज पडली होती की त्या वकिलांच्या मुलीला किडनॅप करायची आणि फक्त महिपत आणि नागराजची केस घ्यायची? एका झटक्यात सचिन एक्सपोज झालाय. हातापाया पडत नाही, हे नाही ते नाही असं कितीही बोलायचा प्रयत्न केला तरी सुद्धा पोलिसांनी मात्र आता फोडल्यावरती सचिनला सत्य आता बोलण्यापासून काही म्हणजे त्याला पर्यायच नाहीये. आणि त्यामुळे सचिनने आता मात्र सत्य आपल्या तोंडून कबूल केलेलं आहे की हो, मला महिपत
महिपत आणि नागराज या दोघांनी मात्र आता सुपारी दिली होती, ती म्हणजे त्या आता माणसाला मुलीला ते म्हणजे किडनॅप करून त्याला आता वकीलपत्र देण्याची. एक एक करत मात्र आता हा साक्षी आणि महिपत यांच्या कॉन्टॅक्टमध्ये असल्याचं सगळं सत्य इकडे आता अर्जुनने शोधून काढलेलं आहे. अर्जुनने सत्य शोधत फक्त आता अर्जुन गप्प बसलेला नाहीये, तर आता काही झालं तरी हे सत्य अस्मिताईच्या समोर आणून जो काही पुराव्याबद्दल सायली आता बोलत आहे ते सगळे सगळे पुरावे मात्र आता त्याच्या समोर सादर करायचे, म्हणून आता त्याला घेऊन फरफटत अर्जुन आता आलेला आहे, तो म्हणजे अस्मिताच्या आणि बाहेर येऊन तो आधी सायलीला बोलवतोय. सायलीला बोलवून आता अर्जुन तिला सांगत आहे, हे बघ, हे या सचिनचे धंदे. सचिनने मात्र आता इकडे अशा पद्धतीने त्याला ब्लॅकमेल करत महिपत आणि नागराज यांचं आता वकीलपत्र दिलंय आणि ते सगळं रेकॉर्डिंग आता इकडे सायलीला तो ऐकवतोय. ज्या वेळेला सायलीला ते सगळं रेकॉर्डिंग ऐकवतोय, सायलीला तर आपल्या कानावरती विश्वासच बसत नाहीये की आता सचिन इतक्या नालायक पातळीला जाऊ शकतो. आणि त्यानंतर ती सांगते, हीच ती वेळ आहे, आता हेच रेकॉर्डिंग अस्मिताताईंना जर का मी ऐकवलं तर मात्र अस्मिताताईंचा विश्वास बसलाच पाहिजे. आणि त्यानंतर मग आता हे सगळं रेकॉर्डिंग ज्या वेळेला सायली अस्मिताला ऐकवते, अस्मिता आता खूपच चिडलेली आहे. आणि त्यानंतर मग ज्या वेळेला सचिन तिकडे आलेला आहे आणि त्याच वेळेला अस्मिता मात्र आता त्याच्या अंगावरती जोरात ओरडते. जोरात त्याच्या अंगावरती ओरडून आता त्याला थोबाडीत देते आणि त्यानंतर त्याला सांगायला लागते, आत्ताच्या आत्ता इथून चालता हो, काही झालं तरी सुद्धा मला तुझं तोंड सुद्धा पाहायचं नाहीये आणि या घरामध्ये तुला आता अजिबात थारा नाहीये. असं म्हटल्यावरती तो आता सांगायला लागतो, काय बोलतेस तू अस्मी? अगं तुझे कुणी कान भरलेत का? तुला आता पुन्हा कुणी या सगळ्यामध्ये काहीतरी बोललंय का? मला आता सगळं खरं खरं सांग, काय झालंय? खरं खरं सांग, काय झालंय? असं म्हणत आता इकडे तो बोलायला लागल्यावरती, खरं काय झालंय ते तू सांग. तू मुळातच या सगळ्यामध्ये का सुपारी घेतली होतीस? सुपारी घेऊन आता तू त्याला म्हणजे महिपत आणि नागराजसाठी काम करतोयस? म्हणजे मुळातच या सगळ्यामध्ये मला सत्य समजलेलं आहे. काहीही झालं तरी सुद्धा तुम्ही, आणि तो सांगतोय, अस्मी, हे सगळं करून आता आपल्याला एकमेकांच्या पासून वेगळं करण्याचा हा सगळा डाव आहे. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे अस्मिता सांगायला लागते, अजिबात तुला काही ऐकायचं नाही. आत्तापर्यंत माझ्या आता म्हणजे सगळ्यांना, माझ्या घरातल्या सगळ्यांना माझ्या विरुद्ध भडकवलंस, म्हणजे मला त्यांच्या विरुद्ध भडकवलंस आणि त्यानंतर मग आता आम्हाला भडकवून मग त्यानंतर तू आता सगळ्यांना एकमेकांच्या विरोधात केलंस, ते काही नाहीये. तुझी सगळी कारस्थानं समोर आलेली आहेत आणि आत्ताच्या आत्ता या घरातून चालतं व्हायचं. आणि त्याचबरोबर तुला आता ट्रॅक करत साक्षीचं सुद्धा लोकेशन आम्ही शोधून काढले आणि या सगळ्यामध्ये प्रिया सामील आहे हे सुद्धा समजलंय. असं म्हणत आता इकडे सचिनचं भांडं तर फुटलेलं आहे, पण त्याचबरोबर अस्मिताने प्रिया आणि साक्षी यांचं सुद्धा भांडं फोडले. एका झटक्यात सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत.